नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की एमपीसी कंबाईन गट ब मुख्य परीक्षेची तयारी करू की गट क ची पूर्व परीक्षावर फोकस करू। तर अत्यंत ज्वलंत असा प्रश्न जो आहे हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो आहे हा आता निर्माण झालेला आहे। ठीक आहे, तर याचं कारण म्हणजे कट ऑफ लाईनच्या बाउंड्रीवरती बरेच विद्यार्थी आहेत। ठीक आहे, तर त्याच्याशी निगडीत आपल्याला व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून जो आहे याचं उत्तर आपल्याला मिळते का, तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा जी आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे। जर तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर आता सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपण जो मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तर तो पहिल्यांदा आपण बघूया याच्यामध्ये। तर बघा, पहिल्यांदा गट ब आणि गट क मुख्य परीक्षेचा जो पहिला पेपरचा अभ्यासक्रम आहे तो दोघांना देखील समान आहे। गट ब च्या मुख्य परीक्षेला देखील अभ्यासक्रम समान आहे आणि गट क च्या मुख्य परीक्षेला देखील अभ्यासक्रम जो आहे हा समान आहे। तर याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी तुम्हाला माहित असेल, सर्वांनाच माहिती आहे, मराठी आणि इंग्रजीचे सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे हा मराठीचा अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे। आणि इंग्रजीसाठी कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग आणि कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज हे आपल्याला इंग्रजीसाठीचा जे आहे ते अभ्यासक्रम जो आहे तो दिलेला आहे। ठीक आहे, तर हा गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षेचा पहिल्या पेपरचा अभ्यासक्रम जो आहे हा सारखा आहे। ओके, हा सारखा आहे। आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा झालेला आहे तो आपण पुढे डिस्कस करणारच आहे की आतापर्यंत तुम्ही फक्त जीएस असेल, ओके, जीएस असेल, मॅथ्स आणि रिझनिंग असेल किंवा करंट अफेअर्स असेल, मॅथ्स आणि रिझनिंग आणि करंट अफेअर्स असेल, फक्त इतकेच तुम्ही विषय जे आहेत ते आतापर्यंत जे आहेत ते अभ्यासलेले असतील। ठीक आहे, किंवा काही जणांनी मुख्य परीक्षेचा सुद्धा याचा सुद्धा अभ्यास केलेला असेल। मात्र जे मॅक्झिमम जो क्राऊड असतो तो फक्त जीएस, मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर्स वरती जो असतो तो फोकस असतो आणि त्यांचा विचार असा असतो की प्रिलिम निघाल्यानंतर मग आम्ही मुख्य परीक्षेचा जो आहे तो अभ्यासक्रम जो आहे तो करू। तर एक्झॅक्टली पॅटर्न असा राहतो एमपीएससी परीक्षेमध्ये की कमीत कमी तुम्हाला एक 9 महिने जो आहे हा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्हाला करायचा असतो आणि 3 महिने जो आहे हा तुम्हाला प्रिलिमचा अभ्यासक्रम जो आहे तो करायचा असतो। ठीक आहे, मात्र कंबाईनच्या बाबतीमध्ये आता असं आपण म्हणू शकतो की कंबाईन मध्ये फक्त मराठी आणि इंग्रजी हा जर विषय तुम्ही दोन जर सोडले तर बाकीचा जवळपास हा दुसऱ्या पेपरचा अभ्यासक्रम आणि पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम हा जवळपास सारखा आहे। फक्त 3 ते 4 घटक त्याला एक्सेप्शन आहेत, ते सुद्धा कमीत कमी वेळामध्ये आपल्याकडून जे आहे ते होऊ शकतात पूर्ण। ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे जे मिथ आहे, आता हे जे मिथ आहे हे फक्त आता राज्यसेवेसाठीच आपण जे आहे ते कन्सिडरला करू शकतो। ठीक आहे, राज्यसेवेला आपण याला कन्सिडर करू शकतो आणि बाकीचं जे आहे हे गट क असेल किंवा गट ब असेल, जर याची तुम्ही सोबतच जर व्यवस्थित साइड बाय साइड वर्षभर जर तयारी केली तर 100% जे आहे ते तुमची प्रिलिम असेल किंवा मेन्स असेल हे तुमची निघू शकते। मात्र आता आपला विषय आत्ताच चालू आहे की बाबा आता आमची प्रिलिम झाली तर आम्ही गट ब ची मुख्य परीक्षेची तयारी करू की गट क च्या पूर्ववर्ती फोकस करू, याच्यावरती आपला जो आहे तो विषय सध्या सुरू आहे। ठीक आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर आता मराठी आणि इंग्रजी हा विषयाचा अभ्यासक्रम जो आहे तो गट ब च्या मुख्य परीक्षेला देखील सेम आहे आणि गट क च्या मुख्य परीक्षेला देखील सेम आहे। तसंच जर आपण दुसऱ्या पेपरचा जर अभ्यासक्रम बघायचा झाला तर याच्यामध्ये बघा, सामान्य बुद्धिमापन आणि आकलन, चालू घडामोडी, अंकगणित व सांख्यिकी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ॲज अपडेटेड आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे फक्त तुम्हाला काहीतरी याच्यामध्ये वेगळं जाणवत असेल। ठीक आहे, हा घटक थोडासा वेगळा आहे पण हा इतका मोठा नाहीये, याला तुम्ही हार्डली 1 वीक मध्ये हे संपवू शकता व्यवस्थित, काही सुद्धा याच्यामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही। ठीक आहे, पाचवा जो घटक दिलेला आपल्याला भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि विधिमंडळ। ठीक आहे, सिलेबस व्यवस्थित आहे का, आणि हे सुद्धा तुम्ही वाचलेलं आहे, म्हणजे राज्यशास्त्र तुम्ही वाचलंय आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे सगळ्या पंचायत राज देखील तुम्ही वाचलेला असेल। त्याच्यानंतर 6वा विषय दिलेला आपला भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल हे देखील तुम्ही केलेला आहे। नंतर पर्यावरण, आता हे भूगोलाशी निगडीतच त्यांचा विषय त्यांनी याच्यामध्ये ऍड केलेला आहे पर्यावरणाचा। तर याच्यामध्ये मानवी विकास आणि पर्यावरण, पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वन संधारण, विविध प्रकारचे प्रदूषणे, पर्यावरण आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवर संघटना किंवा संस्था। तर हा एक घटक तुम्हाला दिसतोय, हा एक थोडासा तुम्हाला वेगळा जाणवत असेल। ठीक आहे, याच्या आधी तुम्ही भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही ऑलरेडी वाचलेला आहे, पण हे पर्यावरण जे आहे हे तो इथे तुम्हाला थोडंसं काहीतरी वेगळं जाणवत असेल। ठीक आहे, हे सुद्धा सोपं आहे, हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचून करू शकता पूर्ण। त्याच्यानंतर 7वा विषय दिलेला आहे आपल्याला सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान।
ह्याच्यामध्ये भौतिकशास्त्र तुम्ही ऑलरेडी वाचले, रसायनशास्त्र वाचले, प्राणीशास्त्र केले, वनस्पतीशास्त्र तुम्ही केलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, दूरसंवेदन हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन. ठीक आहे, हे एक आपल्याला थोडंसं वेगळं दिसतंय. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, हे फक्त विषय थोडेसे तुम्हाला वेगळे दिसत आहेत. त्याच्यानंतर 8वा जो आहे, म्हणजे विषय म्हणण्यापेक्षा घटक, कारण सामान्य विज्ञान तंत्रज्ञानामध्ये त्यांनी ऍड केलेला आहे. 8व्या विषय त्यांनी दिलेला आहे की अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र. हे सुद्धा तुम्ही ऑलरेडी वाचलेलं आहे. ओके, तर आता याच्यामध्ये करण्यासारखं काय आहे, तर तुम्हाला समजा तुमची पूर्वपरीक्षा माझी निघेल की नाही किंवा माझा स्कोर हा बाउंड्रीवरती येतोय, तर हे जीएसचे विषय तुम्ही थोडेसे बॅकला ठेवले तरी चालतील. पण बॅकला म्हणजे कोणते विषय म्हणतोय मी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे, त्याच्यानंतर पर्यावरण, नंतर दूरसंवेदन हवाई ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली त्याचं उपयोजन, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, हे तुम्ही इतके 3-4 घटक जे आहेत हे तुम्ही थोडेसे साईडला ठेवले तरी चालतील, किंवा रिझल्ट लागल्यानंतर जरी तुम्ही हे 4 विषय वाचले तरी देखील चालतील. पण आत्ता सध्या सर्वांनी तुमची प्रिलिम, तुमची जर कट ऑफ तुमच्या बाउंड्रीवरती असेल तर तुम्ही सर्वांनी मराठी आणि इंग्रजीचा अभ्यासक्रम जो आहे हा सुरू करून द्या. ह्याच्यामध्ये कोणीही आत्ता सध्या गाफील राहू नका. भले तुमचा स्कोर हा काठावरती असेल तरी सुद्धा मराठी आणि इंग्रजीचा अभ्यासक्रम तुम्ही साइड बाय साइड चालू करून द्या. आता हे कशा प्रकारे करायचं, काय करायचं ते तुम्हाला मी पुढच्या स्लाइडमध्ये सांगेन, तो व्यवस्थित तुम्ही ऐका सर्वांनी. तर याच्यामध्ये बघा, आता हे करायचं कोणी आहे, ज्यांचा स्कोर हा 55 पेक्षा अधिक आहे. ठीक आहे, आणि त्यांनीच फक्त मुख्य परीक्षेची तयारी जी आहे ती सुरू करून द्या. तुम्ही ज्यांचा स्कोर हा 55 पेक्षा अधिक आहे त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी करून द्या. आणि ज्या फिमेलचा स्कोर हा 51 पेक्षा अधिक आहे त्यांनी मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे हा सुरू करून द्या. ठीक आहे, ज्यांचा स्कोर हा 55 पेक्षा अधिक आहे त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी सुरू करून द्या. किंवा तुम्हाला जर वाटते माझा 52 असेल, इव्हन 53 असेल, तरी देखील हा तुम्ही मुख्य परीक्षेचा सुरुवात जी आहे ती करून घ्या. ठीक आहे, आणि ज्या फिमेलचा स्कोर 51 आहे किंवा 50 पेक्षा अधिक असेल त्यांनी कंबाईन गट ब च्या मुख्य परीक्षेची तयारी जी आहे ती सुरू करून द्या. काय करायचं आहे, फक्त मराठी आणि इंग्लिश करायचं आहे. बाकीचं जीएस जे तुम्ही करताय ते गट क ची पूर्वपरीक्षा तुमची त्यामधून ऑटोमॅटिक होणार आहे. समजलं तुम्हाला, गट क ची पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम तुमचा ऑटोमॅटिकली त्यामधून होणार आहे. त्याच्यामुळे तिथे वेगळं काही करण्याची गरज नाही. पण आता वेगळं करण्याची गरज काय आहे की जेणेकरून तुम्हाला गट ब च्या मुख्यला जर तुम्ही क्रॅक झाला तरी सुद्धा त्याला फायदा व्हावा आणि गट क च्या पूर्वपरीक्षेला देखील फायदा व्हावा. गट क च्या पूर्वपरीक्षेला तर तुम्हाला ऑटोमॅटिकली फायदा होणार कारण तुम्ही जीएस करणार आहे. पण मराठी आणि इंग्लिश जर आतापासून जर तुम्ही केलं नाही तर नंतर तुमच्यावरती लोड हा येऊ शकतो आणि मराठी आणि इंग्लिश हाच तुमचा की डिसाइडिंग फॅक्टर जो आहे तो ठरणार आहे की तुम्हाला पोस्ट मिळवून द्यायची की नाही द्यायची. ठीक आहे, कारण स्कोरिंग विषय आहे, आतापासून बघितलं तर ते चांगलं होऊ शकतं. ऐन वेळेला जर तुम्ही बघायला गेला रिझल्ट नंतर जर म्हणलो की मी इंग्लिश ग्रामर करतो तर तुमच्याकडून होणार नाही. त्याच्यामुळे आत्तापासूनच त्या विषयाला जो आहे तो तुम्हाला वेळ द्यायचा आहे. बरं, याच्यामध्ये आता काय करायचं आहे आणि का करायचं आहे, पहिली गोष्ट म्हणजे समजा तुम्ही पूर्वपरीक्षा पास झाला तर तुम्हाला मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी जास्त कालावधी मिळेल असं होणार नाही, किंवा तुम्हाला उजळणीसाठी वेळ हा कमी मिळू शकतो किंवा कमी पडू शकतो. त्यामुळे आत्तापासूनच याची तयारी जी आहे मराठी आणि इंग्लिशची ही तुम्हाला करायची आहे. ठीक आहे, मराठी आणि इंग्लिशचीच तयारी तुम्हाला आत्तापासून करायची आहे, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे का करायचं आहे, काय करायचं आहे, तर मराठी आणि इंग्रजीसाठी मराठी व्याकरणासाठी मोरा वाळिंबे यांचं पुस्तक वापरा आणि आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका ज्या चॅप्टरनुसार संकलन मार्केटमध्ये कुठलंही पुस्तक असेल ते तुम्ही घ्या, चॅप्टरनुसार आजपर्यंत झालेलं, यामधून नियम करायचे आणि यामधून सगळे झालेले प्रश्न आयोगाचे असतील ते व्यवस्थित सोडवायचे. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. इंग्रजी व्याकरणासाठी 0 एररचं पुस्तक तुम्ही मार्केटमधून घ्या. ठीक आहे, हे जर तुमच्याकडे नसेल तर जे कुठले कंपायलेशन चॅप्टर वाईज केलेलं असेल ते तुम्ही पुस्तक मार्केटमधून घ्या आणि इथं एखादं इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक जे तुम्ही याच्या आधी वापरलेलं असेल तेच वापरा. जर तुम्ही वापरलेले नसेल तर कुठलंही तुम्ही पालनसुरीच वापरू शकता. थोडीशी लँग्वेज याची टफ आहे पण तुम्हाला सूट होते का बघा. एम.जे. शेख यांचं वापरू शकता किंवा एखाद्या क्लासच्या नोट्स देखील तुम्ही ते इंग्रजी व्याकरणासाठी वापरू शकता, मात्र त्या एमपीशी रिलेटेड पाहिजेत. मात्र यासाठी पहिल्यांदा आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचं पुस्तक तुमच्याकडे चॅप्टरनुसार कंपायलेशन जे केलेलं आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि एक ट्रेंड तुम्हाला समजेल, ज्यांनी इंग्रजी व्याकरणामध्ये जास्तीत जास्त स्कोअर केला त्याला कंबाईनमधून पोस्ट मिळाली, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यामुळं इंग्रजी व्याकरणाला कोणीही हलक्यात घेऊ नका. मराठी ग्रामर सगळ्यांना जमते, पण इंग्रजी व्याकरण दुसऱ्या पेपरमधलं गणित, बुद्धिमत्ता आणि सांख्यिकीचे जे आहेत 20-22 प्रश्न हे डिसाइडिंग फॅक्टर की रोल जे आहे ते प्ले करतात. त्याच्यामुळे ह्या विषयावरती तुम्हाला फोकस जे आहे हे करणं कंपल्सरी आहे आणि गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला करायचं आहे. याच्यामध्ये किती वेळ द्यायचा आहे,
तुम्हाला पूर्ण वेळ जर अभ्यास करत असाल, लक्षात घ्या, रिझल्ट लागेपर्यंत ज्यांचा स्कोर काटावरती आहे त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी करा. ज्यांचा स्कोर चांगलाच आहे त्यांनी तर ते ऑलरेडी त्यांनी तयारी चालू केली असेलच, पण इथं आपला मुद्दा आहे की ज्यांचा स्कोर काटावरती असं वाटतंय त्यांनी 1 तास इंग्रजी आणि 1 तास मराठीला द्या. हा तुमचा अभ्यासक्रम वाया जाणार नाही, लक्षात ठेवायचा आहे. कारण तुमचा गट क ची पूर्वपरीक्षा तर तुमची जीएस मधून होणारच आहे. फक्त 1-1 तास द्या आणि उरलेला जो वेळ आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जीएस करायचा आहे, गणित आणि बुद्धिमत्ता करायचा आहे आणि चालू घडामोडी करायचं आहे. हे कंपल्सरी करायचं आहे, लक्षात घ्या. मग तुम्ही जीएसचे दिवसभरामधून 2 विषय घ्या किंवा जीएसचे फक्त एकच दुसरं तुम्ही विषय घेऊ शकता. मात्र गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी रोज तुम्हाला टाइम त्याला द्यायचा म्हणजे द्यायचंच आहे. ठीक आहे, तोंडावर आल्यानंतर हे विषय घेण्याचे नाही आहेत, रोज तुम्हाला त्याला वेळ द्यायचा आहे. जीएस मात्र तुम्ही फ्लिप करू शकता. आज हिस्ट्री जिओग्राफी घ्या, उद्या पॉलिटी इको घ्या, असं तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल ते. म्हणजे यामधून काय होईल, गट क च्या पूर्वपरीक्षा सुद्धा तुमची याच्यामधून होऊ शकेल. गट ब च्या मुख्य परीक्षेचा जो दुसरा पेपर आहे त्यामधून जे विषय कॉमन आहेत ते सुद्धा तुमचे होऊ शकतात. आणि मराठी आणि इंग्रजी केल्यामुळं तुम्हाला टेन्शन राहणार नाही की माझी पूर्वपरीक्षा निघाल्यानंतर मला मुख्य परीक्षेला मराठी इंग्रजीचा अभ्यासक्रम करायला वेळ मिळालेला नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला सायमल्टेनियसली पुढे न्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षेचा दुसरा पेपर अभ्यासक्रमामध्ये हे जे तुम्हाला हायलाइट करून दाखवलेले आहेत हेच फक्त घटक वेगळे आहेत. हे तुम्हाला कधी करायचं आहे, तुमच्या प्रिलिमचा रिझल्ट लागल्यानंतर करायचं आहे. तोपर्यंत जे कॉमन विषय आहेत जिथे मी हायलाइट केलेलं नाही ते तुम्हाला कंटिन्युअसली करायचं आहे. कारण हे गट क च्या पूर्वपरीक्षेला देखील आहे आणि गट ब च्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा हे विषय आहेत, कॉमन आहेत. त्याच्यामुळं जे दुसऱ्या पेपरमध्ये जे हायलाइट विषय केलेले आहेत हे तुम्ही रिझल्ट नंतर देखील करू शकता, इतकं काही मोठं नाहीये. ठीक आहे, त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ॲज अपडेटेड आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आहे, पर्यावरण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दूरसंवेदन, हवाई, ड्रोन, छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणालीचं उपयोजन आहे, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान आहे. हे जे फक्त 3-4 घटक आहेत हे तुम्हाला प्रिलिम रिझल्ट नंतर जे कट ऑफ लागल्यानंतर तुम्ही हे करायचं आहे. ठीक आहे, मात्र तोपर्यंत मराठी आणि इंग्रजीचे ग्रामर व्यवस्थित करा, परफेक्ट करा. साइड बाय साइड तुम्हाला दररोज 2 तास त्याला द्यायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू जसं पुढे जाल तसं तुम्ही त्याचा वेळ वाढवू शकता. मात्र सध्या तरी 2 तास त्याला देणं कंपल्सरी आहे आणि ते गरजेचं आहे. ठीक आहे, कारण नंतर ते आपल्याकडून होणार नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता तुमच्या मनाला तुम्ही एक प्रश्न विचारायचे सर्वांनी की तुम्हाला आयुष्यभर फक्त तुम्ही पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तो करत राहणार आहात का? आयुष्यभर तुम्हाला फक्त पूर्वपरीक्षाच देत बसायचं आहे का, की कधीतरी तुम्हाला मुख्य परीक्षा द्यायची आहे? ठीक आहे, समजा लकीला तुम्ही पूर्व क्रॅक केली पण मुख्य परीक्षेचं तुम्ही काहीच वाचलेलं नसेल तर पूर्वपरीक्षेत पास होऊन सुद्धा तुमचा काही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळं जे मी आता तुम्हाला सांगितलं की मराठी आणि इंग्रजीचा अभ्यासक्रम हा तुम्हाला साइड बाय साइड तुम्हाला न्यायचा आहे. आता जे कोणी 2025 ची तयारी करत असतील, ठीक आहे, त्यांनी आतापासूनच मराठी आणि इंग्लिशला तुम्ही हात घालू शकता. थोडा वेळ तिकडे बघा काय नियम आहेत, काय आहे, थोडंसं तुम्ही बघू शकता. पण असा चुकीचा विचार करू नका की पूर्वपरीक्षेनंतरच मी मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम करेन, कव्हर अप होणार नाही. त्याच्यामुळे गोल्डन अपॉर्च्युनिटी जी आहे ती तुमची मिस आउट होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर हे फक्त कुणासाठी सांगतो मी, ज्यांचा स्कोर हा 55 आहे, जे काटावरती आहेत, ज्यांचा स्कोर हा 51 आहे, जे काटावरती आहे, याच्यामध्ये +-2 वगैरे होऊ शकतं, लक्षात ठेवा. पण यांनी अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे असं मला स्पष्ट वाटतं. दुसरं आहे की तुम्ही तुमचा जो मराठी आणि इंग्रजीचा अभ्यासक्रम केलेला आहे तो कुठेही वाया जाणार नाही आणि तुमचा फ्लो जो आहे हा तुमचा ब्रेक होणार नाही. याचं तुम्हाला कारण सांगतो. याचं कारण असं आहे की गट क ची पूर्वपरीक्षा जी आहे ती 4 मे रोजी होणार आहे. ठीक आहे, गट क ची मुख्य परीक्षा जी आहे ती 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. आता जर तुम्ही तर मराठी आणि इंग्रजी जर तुम्ही चालू केलेलं आहे आणि समजा बॅड लकली तुमचा जर कट ऑफ मध्ये तुमचा नाही बसला तुम्ही याच्यामध्ये, पण ॲटलिस्ट तुम्ही इतकं तरी वाचलेलं असेल की गट क ची पूर्वपरीक्षा नंतर तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम करणं इझी जाईल. समजलं तुम्हाला? इझी जाईल. ओके, आणि कारण तुम्ही जीएस ऑलरेडी करतायस त्याच्यामुळे इथे जीएसचा तुमचा काहीच प्रश्न येणार नाही. मॅथ्स रिझनिंग तुम्ही डेलीच्या डेली करतच राहणार आहेत. मात्र आतापासून जर तुम्ही मराठी आणि इंग्रजी केलं आणि लकीली जर तुमचं गट बचं समजा नाही झालं तर त्याचा अभ्यासक्रम तुमचा वाया जाणार नाही. कारण लगेच गट क च्या पूर्वनंतर लगेच 21 सप्टेंबरला त्याची मेन्स आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथं ऑलरेडी काही ना काहीतरी ते वाचलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही मेनची मिळतं जुळतं तुम्ही झालेला आहात आणि लगेचच पुन्हा गट ब आणि गट क च्या पूर्वपरीक्षा लागणार आहेत नोव्हेंबर 2025 ला. ठीक आहे, आणि लगेच पुन्हा याची मेन सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळं हा जे एक वर्ष आहे लक्षात घ्या, हे तुम्ही पूर्व फक्त कंबाईनच्या मुक्तीमध्ये पूर्व प्लस मुख्य जर व्यवस्थित सोबत घेऊन गेला तर तुम्हाला एखादी तरी पोस्ट जी असेल ही भले मग 2025 असतील सगळ्या 2024 मधून एखादी मिळेल किंवा
2025 मधून एखादी पोस्ट जी आहे ही तुम्हाला मिळू शकते. मात्र जो तुमच्या हातामध्ये वेळ आहे तो विचार करत घालवत बसण्यापेक्षा काहीतरी ऍक्शन घेऊन जर तुम्ही याचा अभ्यासक्रम जर व्यवस्थित केला 100% डेफिनेटली एखादी तरी पोस्ट जी आहे ही तुम्हाला मिळून जाऊ शकते. यासाठी आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका मराठी इंग्रजीच्या तुमच्या समोर असणं फार गरजेचे आहे. ते तुम्हाला आरसा दाखवतील आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचं आहे. थोडंसं स्मार्टली वर्क करा, डेफिनेटली तुम्हाला फायदा जो आहे त्याचा होणार आहे. त्याच्यामुळे इथून पुढे विचार करत राहू नका की माझं होईल किंवा नाही होईल. ठीक आहे, फ्लो सोबत चला, फ्लो मधूनच तुमची पोस्ट जी आहे ती तुम्हाला मिळू शकते. त्याच्यामुळे सायकल जी आहे ही तुमची इथं कंटिन्यूअस राहणार आहे. सायकल ही अजिबात ब्रेक होऊन देऊ नका जोपर्यंत तुमचं नाव लिस्टमध्ये दिसणार नाही तोपर्यंत. ठीक आहे, नाहीतर गट क मुख्य नाहीतर 2025 निघणारच आहे. त्यामुळे पोस्ट सोडू नका कोणीतरी, सायकल ब्रेक अजिबात होऊन देऊ नका आणि अभ्यासाचा फ्लो शक्यतो कोणीही ब्रेक आता 1 वर्षभर होऊन देऊ नका. ठीक आहे, फक्त विचार करत राहू नका. विचार करत दिवस असेच चाललेले आहेत, दिवस वर्ष कसं जातं समजत नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर एखादी पोस्ट काढून लवकरात लवकर सर्वांनी तुमची लाईफ जी आहे ती सेटलमेंट करून घेण्याच्या दृष्टिकोनातून सगळी पावलं उचला. ठीक आहे, त्याच्यामुळं मराठी आणि इंग्रजीकडे कानाडोळा करू नका. आत्तापासूनच त्याला थोडासा वेळ तुम्ही द्या, डेफिनेटली त्याला वेळ द्या. ज्यांचा स्कोर काटावर आहे त्यांनी, ठीक आहे, ज्यांचा स्कोर काटावर आहे त्यांनी, ज्यांना क्लिअर माहित आहे की बाबा माझं प्रिलिम निघणारच आहे त्यांनी डेफिनेटली मराठी इंग्रजी करा. पण जे कोणी काटावरती आहेत त्यांनी सुद्धा मराठी आणि इंग्रजीचा अभ्यासक्रम साईड बाय साईड चालू ठेवा, कारण तो वाया जाणार नाही. त्याचे तुम्हाला गट कच्या मुख्य परीक्षेला डेफिनेटली मदत जी आहे ती मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत फॉलो करण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज मग नंतर वेळ निघून गेल्यानंतर व्हिडिओ पाहून काही सुद्धा फायदा होणार नाही. जे रियालिटी आहे ते तुमच्यासमोर सांगतोय, नंतर कोणी तुम्हाला असं गोष्टी सांगत बसणार नाही. त्याच्यामुळे 1 वर्ष हार्डवर्क करायचं आहे की तुम्हाला आयुष्यभर हार्डवर्क करत राहायचं आहे हे तुम्ही ठरवा. तुमचं आयुष्य आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे फक्त आम्ही सांगायचं काम करू शकतो, पण इम्प्लिमेंट करायचं काम आहे ते तुम्हालाच करावं लागेल. त्याच्यामुळे अभ्यासाला लागा. 1 वर्ष आपल्या हातामध्ये आहे. 1 वर्षाची किंमत, ज्यांचं प्रमोशन होतंय थोडक्याने त्यांना माहित आहे. जितक्या लवकर लागाल तितक्या लवकर तुमचे प्रमोशन पुढे पुढे होत राहतील. फक्त आतमध्ये घुसणं म्हणजे नाही, त्याच्या पुढे देखील फाईट असते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे 1 वर्ष हार्डवर्क करायचं आहे की आयुष्यभर हार्डवर्क करायचं आहे तुम्ही ठरवा आणि अभ्यासाला लागा सर्वांनी. ठीक आहे, तर सर्वांना शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.